हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमाजनी व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. चला आता सुट्ट्या चालू झालेल्या आहे आणि इतक्या दिवस पेंडिंग राहिलेली जी कामं आहेत म्हणजे घरातली साफसफाई ती सगळी मला आता टप्प्याटप्प्याने सुरू करावी लागणार आहे. पहिला मी हात घातलेला आहे तो म्हणजे पंख्यांना, कारण पंख्यांवर एवढी धूळ जमा झाली होती ना की अक्षरशः पंखा चालू केला की जे धूळ वगैरे आहे ती सगळी खाली पडायची. तर सुरुवात केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की बापरे बरीचशी धूळ आहे त्याच्यावर, तर त्याच्यामुळे पहिला मास्क लावला. आणि ना कुठलीही घरातली ना धूळ झटकायची असेल, साफसफाई करायची असेल ना तर मी पहिला मास्क लावत असते, कारण धुळीमध्ये जे म्हणजे जर्म्स असतात ना तर त्याच्याने खूप जास्त आपल्याला सर्दी किंवा ॲलर्जेटिक म्हणतो ना आपण, सर्दी खोकला होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही पण जर साफसफाई धूळ झटके काही करत असाल ना घरामध्ये तर पहिलं तुम्ही ना मास्क किंवा तोंडाला एखादं कापड वगैरे लावत जा, हे मी आवर्जून सांगेल तुम्हाला. तर पहिलं आहे ना हॉलमधला पंखा साफ करून घेतला. आता याच्यामध्ये ना साफसफाईमध्ये मला मेजर जो प्रॉब्लेम होतो तो म्हणजे अगस्त्याचा, कारण साफसफाई काढली की लहान मुलं कशी नाही का मध्ये मध्ये करतात आणि आपल्याला साफसफाई करून देत नाही आणि ती जी घाण आहे ती त्यांच्या अंगावर पण उडते, नाकातोंडात जाते. तर त्याच्यामुळे ना तो जागा असताना मला कधीही साफसफाई करताच येत नाही. तर फिश टँक पण तुम्ही बघू शकता अर्ध पाणी झाले तरी सुद्धा मला आता गोव्याला जायच्या अगोदर मी त्याची साफसफाई केली होती, अजूनपर्यंत मला करताच आलेली नाहीये. तर म्हणलं की अगस्त जेव्हा नसेल तेव्हाच आपण काढूयात. आणि बरं झालं सानवीच्या पप्पांनी अगस्तीला जरा वेळेनं बाहेर नेलं होतं खेळायला आणि घरामध्ये कुणीच नव्हतं, तर त्याच्यामुळे मला पटापट साफसफाई करता आली. निदान जे 2 फॅन आहेत ना, एक हॉलमधला एक बेडरूम मधला, तो तरी मला क्लीन करून घेता आला. आणि ही जी लॅडर आहे ना, ही जी शिडी आहे ही खरंच खूप उपयोगाला आली मला, कारण ना इतर वेळेला मला सारखी याची माग त्याची माग अशी मागून आणायला लागायची. आणि विशेष करून पंखा आणि भिंतीवर वरती उंच चढून साफसफाई करण्यासाठी खास मी ही म्हणजे लॅडर घेतलेली आहे. तुम्हाला जर याची ऑनलाईन लिंक हवी असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक याची देते, तुम्हाला खूप खूप उपयोगाला येते. म्हणजे आपल्या लेडीजला काय होतं ना, कुणीतरी मदतीला लागतं, नाहीतर मग आपल्याला चेअरवर एखादा डब्बा ठेवा किंवा मोठा स्टूल घ्या, ह्या सगळ्या कसरती कराव्या लागतात आणि त्या खूप रिस्की आहेत. तर त्याच्यामुळे अशा प्रकारची शिडी जर आपण घेतली ना घरामध्ये खूप उपयोगाला येते आणि कोणाचीही मदत लागत नाही. म्हणजे जेंट्स माणूस पाहिजेलच आपल्याला पकडायला किंवा अजून दुसरं कोणी व्यक्ती पाहिजे, काही गरज लागत नाही. ही शिडी खूप मस्त आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता. तर चला माझी थोडीशी साफसफाईची कामं वगैरे झाली. सकाळी सकाळी पटकन करून घेतलं ना म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि फरशीवाल्या ज्या मावशी आहेत ना त्यांना मी सांगितलं थोडं लेट या, म्हणजे मग ही साफसफाई केलेली धूळ सगळी खाली पडते आणि त्याच्यानंतर त्या झाडून फरशी पुसून वगैरे करून गेल्या म्हणजे सगळं साफसफाई होऊन जाते. तर अशोक गेला जो व्हिडिओ होता ना मागचा तो खूप छान व्हायरल झाला, तुम्हाला सर्वांना खूप आवडला. माझा जो फ्लॅट आहे त्याचं मी तुम्हाला जस्ट दाखवलं होतं परत एकदा जाऊन की कसं आहे काय आहे फ्लॅट. तर मी त्याच्यामध्ये ना बोलले होते की हा फ्लॅट मी स्वतःच्या स्वकमाईवर घेतलेला आहे. काम जेव्हा मी ऑफिसचं करत होते त्या पैसे जमवून मी घेतलेला आहे. तर मला एक तुम्हाला सांगायचं, याच्यामध्ये ना मला कुठलाही मोठेपणा मला त्याच्यामध्ये सांगायचा नव्हता. मला फक्त एकच माझा त्याच्या मागे हेतू होता की तुम्हाला प्रेरणा देणं. माझ्या जेव्हा कोणी मैत्रिणी मला बघतात किंवा माझे व्हिडिओज बघतात त्यांना मला प्रेरणा नेहमीच द्यावीशी वाटते. एक पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत मला विचार पोहोचवायचे असतात नेहमीच, जेणेकरून तुम्हाला पण काम करण्याची, पैसे कमावण्याची किंवा स्वतःचं काहीतरी करण्याची मनातून जिद्द निर्माण होईल आणि तुम्ही ते करू शकाल. आणि आपण स्त्रिया कुठेही मागे नाहीये आणि आपण ठरवलं तर कुठलीही गोष्ट करू शकतो, हे जस्ट मला तुम्हाला दाखवायचं होतं. कारण मी सुद्धा खूप संघर्षातून म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापासून मी जॉब करत आहे. बरेचशी सेव्हिंग्स म्हणा, सोनं नाणं म्हणा, प्लॉट घेणं, जागा घेणं, फ्लॅट घेणं, या सगळ्या गोष्टी मी सुद्धा माझ्या स्वतःच्या पैशामधून मी करू शकले. तर मी जर करू शकते तर तुम्ही का नाही. तर वयाला कुठलंही बंधन नाहीये, पैसे कमावण्यासाठी वयाला कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही आज कितीही वर्षाच्या असू दे, तुमच्याकडे जर एखादी कला असेल, स्किल असेल तर घरी बसू नका, त्याचा काहीतरी उपयोग करा. भले तुमची परिस्थिती खूप छान आहे घरची, तुमचा नवरा भरपूर कमवतोय, तुमची परिस्थिती चांगली आहे, पण तरी सुद्धा जर तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल ना तर मागे राहू नका. जरूर तुम्ही तुमच्यातली जी कला आहे त्याचा उपयोग करून पैशासाठी नाही तर तुमची जी आवड आहे त्याच्यासाठी का होईना पण तुम्ही काम करा, जेणेकरून ना आपलं मेंदू सुद्धा ऍक्टिव्ह राहतो आणि आपल्याला सुद्धा खूप कॉन्फिडन्स येतो. हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमाजनी व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. थांब जरा थांबा, या मुलांची चालली आहे लपाछपी सकाळी सकाळी. अगं तू कुठं चाललंय? आजीकडे. आणि तू कुठे चालली आहे? आजीकडे.
तर सानवीला फायनली सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि पहिलाच दिवस आहे सुट्टीचा आज आणि ती लगेचच्या लगेच आता आजीकडे चाललेली आहे. कारण तिला काय आता कंट्रोल होत नाहीये. कधी एकदा जाईल मामाच्या गावाला असं झालंय. ओरडू नका. आणि मामाचं गाव आमचं खूप लांब आहे. खूप. किती लांब आहे का सानवी? फक्त 6 ते 7 किलोमीटर आहे. आणि आता ना वाजले तर आमचं ना गाव मामाचं 6 ते 7 किलोमीटर आहे. इतकं लांब आहे. तर त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय त्या गावाला रिक्षानी. कारण आता ना खूप ऊन झाले. बघू शकता खूप ऊन झाले. कारण आता 12 वाजलेत बरोबर. मस्ती करायची नाही. चला 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 शाली चला बाहेर चला. बॅग काढा. चला बॅग काढा. अरे चला 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 लवकर. तर रिक्षा आलेली आता रिक्षाने जाणार आहे. पहिलं गाडीनीच म्हणजे माझ्या गाडीवर जायचं ठरलं होतं पण इतकं ऊन बघून म्हणलं नको उगीच मुलांना त्रास व्हायचा म्हणून मग आता चाललोय आम्ही रिक्षानी. तर चला आता आईच्या घरी भेटूयात. आईचं घर दाखवते तुम्हाला कसं आहे काय आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. अगं सांग दे त्याला. दे सानवी. सानवी दे त्याला. दाखव सानवी गिफ्ट तुला आजोबांनी आणलेले. ते पुस्तक दाखव. वही दाखव. वाव. आणि गेम पण दाखव. तुझ्या हातात दाखव. बॉक्स. वाव मस्त. थँक्यू म्हणा आजोबांना. कितीला मिळाल डॅडी? 1500 2000. आद्विका सानवीच्या आजोबांनी छान गिफ्ट आणलेलं आहे. आवडलं बा? आपली कुठे गेली ग ती? आले. हा लई दिवसांनी जशा काही भेटल्या आहे की नाही? काय उशीर केला बा? ऊन लागलं? काय कर? तर आईकडे गेलोय आणि मस्त चमचमीत आपल्याला खायला प्यायला मिळालं नाही असं कधी होणारच नाही. तर मी सानवीला सोडवायला मम्मीकडे जाणार होते. ऍक्च्युली मला सुद्धा तिने राहायला बोलवलं होतं. मला म्हणाली होती की 2 दिवस तू ये राहायला पण शक्य नव्हतं कारण घरातली बरीचशी कामं पेंडिंग होती. तर त्याच्यामुळे तिला म्हटलं की नाही मी अगस्त्यला घेऊन येते पण दिवसभर थांबते आणि संध्याकाळी मी येणार आहे. तर त्याच्यामुळे तिने पटापट माझ्यासाठी मस्तपैकी स्वयंपाक केला. छान अशी चिकनची रस्सा भाजी सुक्कं चिकन भाकऱ्या हे सगळं तिने तयार करून ठेवलं आम्ही जाईपर्यंत. मग काय मस्तपैकी की ताव मारला जेवणावर. येते का चालू करतो तुला? आला का पटकन आंघोळ करून दूध पिऊन हात धुती का बरं? त्याची क्वालिटी चांगली आहे ना. आणि आजीकडे गेल्यावर तर काय सानवीची खूप मजा असते. आजी आजोबांनी मस्तपैकी तिच्यासाठी एक खेळणं आणलं होतं. व्हिडिओ गेम आणली होती. कारण तिच्या आजी आजोबा नेहमी म्हणजे कुठल्याच नातवंडामध्ये फरक करत नाही. एकाला आणलं की दुसऱ्याला सुद्धा ते आणतातच आणि शक्यतो ना सानवीला बऱ्याचशा गोष्टी आजी आजोबांना आवर्जून घेऊन येत असतात. तर असो मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून दुपारचं छान असं जेवण केलं. अगस्त्यने पण छान असं चिकन खाल्लं आणि नंतर कुल्फीचा आस्वाद घेतला. काय भरपूर साऱ्या गोष्टी त्यांना तिथं गेल्या की खायला वेगवेगळ्या प्रकारच्या मिळत असतात. आणि ह्या सगळ्या धमाल मस्तीमध्ये ना आम्ही खरंच खूप मिस करतो आमच्या टुटू बाळांना अद्वैत ऋग्वेदला. खरं ना म्हणजे लहान मुलं असली की घरामध्ये किती चैतन्य असतं आणि नसली की खरंच खूप असं रुखरुख वाटते. जरी आद्विका असली माझी मुलं जरी तिथं गेली तरी पण ना अद्वैत ऋग्वेदची खूप कमी वाटते आम्हाला. स्नेहाचा हात मध्यंतरी फ्रॅक्चर झाला होता तर त्याच्यामुळे अद्वैत ऋग्वेदला घेऊन ती माहेरीच आहे आराम करण्यासाठी. आणि इथं अद्विका आहे कारण तिची शाळा तिचे क्लासेस वेगवेगळे त्याच्यामुळे ती इथं आहे. तर मस्तपैकी दुपारची जेवण झाली. अगस्त्यने छानपैकी कुल्फी खाल्ली. त्याला मी ना दुपारचं झोपवून टाकलं मस्तपैकी. आणि सानवी मात्र तिथं काही झोपत नाही. गेल्यानंतर ती अद्विका आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या जमल्या होत्या आणि मस्तपैकी त्यांचा कल्ला चालला होता.
काय चाललंय अशी मज्जा पाहिजे है की नाही हो ही तू आमचे व्लॉग बघते का ग उन्हात नको बसू सानवी बाय तर दिवसभराचा पाहुणचार घेऊन आम्ही निघालो होतो परत घरी. मी अगस्त्यला घेऊन घरी येणार होते आणि सानवी तिथेच राहणार होती. तर त्याच्यामुळे ना अगस्त्यला फसवलं होतं मी की सानवी मागून येणार आहे, नंतर मामा तिला घरी सोडवणार आहे. तर त्याला काहीच माहिती नव्हतं की सानवी राहणार आहे तिथे. तर त्याच्यामुळे त्याचा हट्ट चालला होता, ताई चल ना घरी. घरी असलं की दोघ जण इतकी भांडणं करतात आणि जेव्हा नसतात ना तेव्हा अजिबात त्या दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही. तर असो माहेरचा हा एक दिवस मनापासून छान आनंदाने घालवला आणि आता वेळ होती निघण्याची. आईचा सगळ्यांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा माझ्या रुटीनला लागलेली आहेत. नाही तर मारतात ऐका काय झालं? कोण पाहिजे तुला? तिला विचार येते का बाय आजीला बाय करा, नमस्ते करा आजीला. आजीला नमस्ते करा, नमस्ते करा आजीला, नमस्ते करा. वाकून कर ना नमस्ते. असं पाया पडायचं, कसं पाया पडायचं, असं पाया पडायचं. आजीच्या मोठ्यांच्या पाया पडायचं. पाया पड पटकन पडतो ग माझा पटापट. पटकन पटापट पड पट. आम्ही चाललो. चहा पिला का? चहा पिला ना रे? झेंडा पाहुणा चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर. बाय. Grew up in a place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave.